मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही पार्थसाठी एक स्पेशल कॉफी बनवून घेऊन येते. पार्थला ती कॉफी अतिशय आवडते आणि तो बोलतो, तुम्ही माझ्यासाठी एवढी प्रेमाने कॉफी बनवून आणली आहे, मग तुम्हाला रिटर्न गिफ्ट तर मिळालंच पाहिजे. तेव्हा काव्य देखील आनंदित होते आणि बोलते, मला रिटर्न गिफ्ट काय देणार बरे तुम्ही? तेव्हा पार्थ तिला बोलतो, मला वाटते तुमच्या नावाचा टॅटू माझ्या हातावर गोंदावे. आणि त्याच वेळेस काव्याला अतिशय राग येतो आणि काव्यही बोलते, हे असले फालतूपणा नको. टॅटू हा परमनंट असतो आणि तो कधीच तुमच्या हातून निघणार नाही, आणि नाही निघाल्यानंतर तुम्ही काय त्याला जाळणार का? असे बोलत असताना ती अचानक बोलणे बंद करते आणि तेव्हा पार्थ देखील तिच्याकडे पाहू लागतो. तर काव्य मात्र काहीतरी चुकीचं बोलले आहेत याची जाणीव तिला होते. तर तिकडे आपण पाहतो आनंद निवासच्या याच्या वेळ आलेली असते आणि प्रत्यक्षामध्ये लिलाव हा सुरू होते. आणि तेव्हा कोणीतरी 1 करोड 2 करोड तर कोणी 5 करोडची बोली लावू लागते. आणि त्यावेळेस अचानक दरवाजातून आवाज येतो 10 करोड आणि सर्वजण ह्या आवाजाच्या दिशेने दरवाजाकडे पाहू लागतात. तर त्या ठिकाणी जीवा आलेला असतो आणि जीवाने 10 करोडची बोली लावलेली असते. आणि त्या ठिकाणी जीवाला पाहून नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा नंदिनीचे आनंद निवास विकत घेऊन तिला गिफ्ट करणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.